श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिक महिन्यामध्ये जी अष्टमी येते, जिला आपण कालाष्टमी म्हणतो, म्हणजेच कालभैरव जयंती. तर यावर्षी 5 डिसेंबर 2023ला कालभैरव जयंती ही आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खायला घालायची आहे. याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण ही वस्तू कुत्र्याला खायला घातल्यामुळे आपले पितृदोष असतील, ग्रहदोष असतील, शनिदोष असतील, तर यापासून आपली सुटका होते. तर आपल्याला ही कोणती वस्तू कुत्र्याला खायला घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. कालभैरव जे आहेत तर हे कठोर शिस्तीचे दैवत आहेत आणि कालभैरव म्हणजे हा शिवांचा, भगवान शंकरांचा एक अवतार आहे. आपले जर कोणाकडे पैसे अडकलेले असतील, आपली जर व्यवहारांमध्ये कोणी फसवणूक केली असेल, तर आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण कालभैरवांच्या आशीर्वादाने काही उपाय केले तर आपले हे जे अडकलेले पैसे आहेत तर ते आपल्याला नक्कीच परत मिळतात. हा उपाय जे आहे तर ते कसा करायचा, तर याबद्दलचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिवांच्या कालभैरव रूपाची उत्पत्ती झाली होती आणि या दिवशी ब्रह्मयोग जो आहे तर तो सुद्धा तयार होतो. तंत्रमंत्राची उपासना करणाऱ्या व्यक्तींसाठी हा जो दिवस आहे तर तो अतिशय खास असतो. कालभैरव जे आहेत तर हे एक शंकराचे अवतार आहेत आणि त्यांचे जे वाहन आहे तर ते वाहन कुत्रा आहे आणि या कुत्र्यालाच आपल्याला एक वस्तू ही खायला घालायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे, ती कशा पद्धतीने खायला घालायची आहे, हे सर्व आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी थोडक्यात मी तुम्हाला कालभैरव अवताराची उत्पत्ती कशी झाली, कालभैरव नक्की कोण आहेत, तर हे सांगणार आहे. कालभैरव हे भगवान शंकरांचे 5वा अवतार मानले जातात. क्रोधभैरव, चंडभैरव, प्रचंड भैरव, उनंत भैरव, असमारक भैरव, तर ही त्यांचीच रूपे आहेत. कालभैरव हे रूप जरी उग्र असले तरी सुद्धा खऱ्या आणि प्रामाणिक व्यक्तीच्या हाकेला ते धावून जातात. आपल्या आयुष्यातील दुःखे असतील, भीती असतील, निराशा असेल, तर हे नष्ट करण्याचे कार्य हे कालभैरव करत असतात. कालभैरव जे आहेत तर त्यांचे वाहन जे आहे तर ते कुत्रा आहे आणि त्यांची वेशभूषा ही शंकरांसारखीच आहे. संपूर्ण अंगावर त्यांच्या चित्ताभस्म लावलेले आहे. कमरेभोवती व्याघ्रचरण म्हणजे वाघाचे जे कातडे आहे तर ते आहे. तर असे हे कालभैरव दिसायला रुद्र दिसत असले तरीसुद्धा त्यांना घाबरण्याची गरज नाही, कारण त्यांचं जे रूप आहे तर ते भीती उत्पन्न होणारं रूप आहे. परंतु तुम्ही जर खरे असाल, प्रामाणिक असाल, नीतिमत्तेने वागणारे असाल, तर अशा व्यक्तींना कालभैरव जे आहेत तर ते नेहमीच आशीर्वाद देत असतात. आता या अवताराची उत्पत्ती कशी झाली त्यामागे एक कथा आहे. एकदा देवसभेमध्ये ब्रह्मदेवांनी गर्वाने उन्मत्त होऊन भगवान शंकरांची निंदा केली आणि या निंदेमागील जे कारण आहे तर तेच कालभैरव अवताराची उत्पत्ती व्हावी, तर हे होतं. भगवान शंकर या निंदेमुळे क्रोधित झाले आणि ब्रह्मदेवांचा अहंकार नाहीसा करण्यासाठी त्यांनी कालभैरव रूप घेण्याचे ठरवले. त्याचा परिणाम म्हणून भूकंप झाले, वादळे झाली, समुद्रामध्ये लाटा उसळू लागल्या, सर्वत्र हाहाकार माजला. देव, दानव सर्वजण भीतीने थरथरू लागले आणि अचानक कुत्र्यावरती अरुण झालेली एक महाकाय आकृती आकाशातून उत्पन्न झाली आणि तिचे ते रूप पाहून सर्वजण भयभीत झाले. आणि ते रूप म्हणजे ती जी आकृती होती तर ती म्हणजेच कालभैरव. क्रोधित डोळ्यांनी त्यांनी ब्रह्मदेवांचा शोध घेतला आणि हातातील लकलकी त्रिशूलाने त्यांचा शिरच्छेद केला. पाचमुखी परमेश्वर म्हणून ओळखले जाणारे ब्रह्मदेवांचे 4 लोकांचे मस्तक हे परत जोडले गेले. ब्रह्मदेवांनी शिवांची माफी मागितली आणि काशीचा कोतवाल म्हणून भगवान कालभैरवांची नियुक्ती करण्यात आली. तर अशी थोडक्यात कालभैरव उत्पत्तीची कथा आहे. आता आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खायला घालायची आहे. मग ही जी वस्तू आहे तर ती कुत्र्यालाच का खायला घालायची आहे, तर कुत्रा जे आहे तर ते कालभैरवांचं वाहन आहे. त्यासोबतच ज्योतिषशास्त्रामध्ये कुत्र्याला राहूशी संबंधित मानले जाते. एखाद्या कुत्र्याला त्रास देणे किंवा एखाद्या कुत्र्याची सेवा करणे, त्याला खायला देणे, यामुळे केतू ग्रहावर मोठा प्रभाव पडतो. बघा, दत्तगुरूंचा जो फोटो आहे तर या फोटोमध्ये सुद्धा गायीसोबत कुत्रा आपल्याला दिसतो. पितृदोष कमी करण्यासाठी, पितृदोष निवारण्यासाठी कुत्र्याला विशेष असे महत्त्व आहे.
पितृपक्षामध्ये सुद्धा आपण कुत्र्याला खायला देत असतो. ज्या लोकांच्या कुंडलीत राहू केतू जे आहेत तर ते अशुभ स्थितीत आहेत तर त्यांनी तर हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करावा. या उपायामुळे प्रगतीमधील अडथळे जे आहेत तर ते दूर होतात. कुटुंबामध्ये सदैव आनंदी वातावरण राहते. कधी कधी आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु तरीही आपल्याला फळ मिळत नाही. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याचे कारण पितृदोष असू शकतो. पितृदोषामुळे घराची प्रगती थांबते. सततचे आजारपण, अडचणी, संकटे तर ही येत असतात. त्यामुळे तुम्हाला कालभैरव जयंतीला कुत्र्याला एक वस्तू ही खायला घालायची आहे. कुत्रा जो आहे तर तो कालभैरवांचा सेवक मानला जातो. त्यामुळे कुत्र्याची सेवा केल्याने कालभैरव प्रसन्न होतात आणि संकटांपासून आपले रक्षण करतात. आपली भीती, निराशा नष्ट करतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी काळ्या कुत्र्याला विशेष असे महत्त्व द्यायचे आहे. यामुळे शनिदेवसुद्धा प्रसन्न होतात आणि शुभ फळ देतात. तसेच काळ्या कुत्र्याला रोज स्पर्श केला तर पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो कमी होतो. पैशाची कमतरता असणे, कामासाठी बाहेर आपण जर असू तर आपल्याला कुटुंबाचा सहवास न मिळणे, घरामध्ये भांडण, वाद, कलह या गोष्टी होणे, कुटुंब उद्ध्वस्त होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. तर या समस्या नष्ट होण्यासाठी काळ्या कुत्र्याला आपण काही खायला प्यायला घातले तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा हा होत असतो. या दिवशी कुत्र्यांना मारहाण करू नका, त्यांचा अपमान करू नका. दारात जर कुत्रे आले तर त्याला तुम्ही खायला नक्की द्या. आता आपल्याला या कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे तर आपल्याला कुत्र्याला गोड पोळी, चपाती आणि त्यावरती थोडीशी साखर खायला द्यायची आहे. चपाती देणे शक्य नसेल तर तुम्ही भाकरी द्या. अगदी तुम्ही बिस्किट दिलं तरीसुद्धा चालेल. या दिवशी तुम्हाला रस्त्याने जाताना एखादं कुत्रं दिसलं, अगदी ते काळं कुत्रं नसलं तरी चालेल, परंतु आवर्जून तुम्ही त्याला एखादा बिस्किट पुडासुद्धा खायला घालू शकता. यामुळे तुमचा शनिदोष आहे, पितृदोष आहे तर यापासून तुमची सुटका जी आहे तर ती नक्की होईल. काळ्या कुत्र्यावर शनी आणि केतूचा प्रभाव असतो. आपण जर काळा कुत्रा जर पाळला तर आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते आणि त्यामुळे आपल्याला कालभैरव जयंतीला शक्यतो काळ्या कुत्र्याला खायला द्यायचा आहे. परंतु काळा कुत्रा मिळाला नाही तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला नक्कीच खायला देऊ शकता. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात, आजारपण दूर होते किंवा जे लोक तुमची उधारी देत नाहीत तर आपले अडकलेले पैसेसुद्धा आपल्याला परत मिळतात, संतती सुख मिळते. त्यासोबतच मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी ज्या आहेत तर त्यासुद्धा कमी होतात. कुत्र्याला खायला घातल्यामुळे कालभैरव जे आहेत तर ते प्रसन्न होतात. अपघाती मृत्यूंपासून आपला बचाव होतो. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार कुत्रा हे शनी व केतूचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील हे जे 2 ग्रह आहेत तर यांचा जर आपल्याला त्रास असेल तर नक्कीच काळ्या कुत्र्याला आपल्याला चपाती, साखर किंवा भाकरी तर अशी वस्तू खायला द्यायची आहे. कालसर्पदोष असेल त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे. पितरांच्या शांतीसाठी काळ्या कुत्र्याला आपण जर खायला दिले तर आपले पूर्वज तृप्त होतात आणि पितृदोषामुळे आपल्याला होणारा जो त्रास आहे तर तो सुद्धा नष्ट होतो. आपल्यावरती जर कर्ज असेल आणि ते कर्ज फिटत नसेल तर सकाळ संध्याकाळ काळ्या कुत्र्याला आपण भाकरी खाऊ घातल्यामुळे आपल्याला कर्जापासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की कुत्रा जो आहे तर तो आपल्या मालकावर येणारी संकटे स्वतःवर घेतो. तर नक्कीच तुम्ही सुद्धा कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला साखर आणि चपाती किंवा गोड पोळी किंवा भाकरी खायला घालू शकता.